श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राध्याय नमः. धन्य भरताचे जीवित, धन्य भरताचे आचरित, धन्य भरताचे व्रत, राम सेवित सर्वदा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे जन संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी जवळ दाखवतात. कथेचं अनुसंधान तुम्ही सर्व अगदी सावधचेतन ऐकता. कधी लक्ष्मण उठेल, कसा उठतो काय ऐकणार नाही. पण कथा कुठपड झाली आहे की प्रत्यक्ष हनुमंतराय द्रोणागिरी पर्वत घेऊन त्या ठिकाणी आलेले आहे. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू सांगतात की मला उशीर कशामुळे झाला. तर वाटत काय झालं म्हणले, नंदीगावा ठिकाणी प्रत्यक्ष भरत भेटले आणि मला असं वाटतं की हे रामच आहे. आणि म्हणून त्या भरताला असं बोललो, अरे रामाचं इथं कसं काय आला, लक्ष्मणाला सोडलं. अरे भरत राम सारखेच वाटले त्याला. आणि म्हणून तू लक्ष्मणाला सोड इथं कसं काय आला, तू एवढा करता करविता एवढा ज्ञानी प्रभय असताना सुद्धा इथं कसं काय आला. अरे रामा मी तुझ्याबद्दल नाही तसं बोललो भरताला. अशा प्रकारच्या ठिकाणी रामाला आता प्रत्यक्ष हनुमान बोलतोय. धन्य भरताचे जीवन, धन्य भरताचे भजन, धन्य भरताचे ज्ञान, राम धन्य धन्य. अरे रामा म्हणजे धन्य धन्य तुझा भाऊ, धन्य धन्य तुझा बंधू भरत. अखंड चिंतन रामाचे, त्याच्या मुखामध्ये सारखं राम राम असा हा तुझा भाऊ आहे. धन्य धन्य म्हणजे भरत. अशा प्रकारे हनुमंत बोलू लागले. धन्य भरताचा भावार्थ, धन्य भरताचा गीत अर्थ, धन्य भरताचा सिद्धार्थ, श्री रघुनाथ. अहो रामाबद्दल मी एवढं बोललो, परंतु अगदी धन्य प्रभू रामचंद्र म्हणजे तुमचा भरत. एवढं प्रेम, एवढं चिंतन नाही का. अशा प्रकारे धन्य धन्य भरतात त्या ठिकाणी रामाला हनुमान सांगताय. धन्य भरताचे कुळ, धन्य भरताचे शूळ, धन्य सूर्यवंश माळ, अविकळ राम भजन. अहो धन्य धन्य म्हणले तुमचं सूर्यकुळ आहे नाही का. आणि अशा प्रकारे म्हणजे त्या भरताबद्दल रामाला सांगू लागले. धन्य धन्य भरत म्हणले, धन्य धन्य तुमचा भाऊ म्हणले. अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंतराय रामाला सांगू लागले. भरत राम प्रेम लोभला, भरत राम कोंदला, भरत श्रीराम घाला, सभय भरला श्रीराम. अहो काय सांगावं म्हणले, तुमचा भरत म्हणजे अंतर्बाह्य रामाने भरला म्हणले. बाहेर राम, मुखामध्ये राम, हृदयामध्ये राम. अशा प्रकारे तो भरत म्हणजे रामाने भरलेला. अशा प्रकारे मी पाहिला. अशा प्रकारे हनुमंतराय प्रभू रामचंद्र सांगतात. भरत देखोनी राघवा, मन लोभले भरत भावा, भरते गिळेल आघवा, देह भाव विसरलो. अहो काय सांगा मला देवा म्हणे, मी माझं देह भाव विसरलो. कशामुळे, भरताचं काय ते वागणं होतं, बोलणं होतं, शांत चित्तानं तुमचं चिंतन करता. प्रथम काळी मला जरा गैरसमज झाला, राम इथं कसं काय आला म्हणून त्याला नाही बोललो. पण ज्यावेळेस भरताच्या मनामध्ये चिंतनामध्ये अखंड राम 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 होतं, त्यामुळे मी सुद्धा चकित झालो. अशा प्रकारे हनुमंतराय बोलतात. देखता भरत प्रेम गहन, नेत्राची वृत्ती झाली क्षीण, देखणे पण भरते जाण, माझे नयन व्यापिले. काय सांगायचं म्हणजे ज्यावेळेस भरतात चिंतन पाहिलं नाही का, रामाबद्दल चिंतन पाहिलं, माझं हृदय बनवलं, डोळ्याला अश्रू आले. काय प्रेम आहे म्हणजे आपल्या भावाबद्दल. कारण सुरुवातीला गैरसमज झाला होता, पण रामाचा स्वभाव पाहिला आणि मन पाहिलं तेव्हा माझंही हृदय बनवलं. अशा प्रकारे हनुमंतराय बोलतात. ऐकता भरत कथा निरूपण, श्रवणी कोणले श्रवण, नभ झाले शब्दायमान, अनाहात गहन. प्रत्येक भरताची स्थिती पाहिली आणि माझे मन तृप्त झाले, माझे कान तृप्त झाले. का त्यांच्या मुखामध्ये अखंड रामाचं नाव होतं. रामाशिवाय त्यांच्या डोक्यात कुठलाही विचार नव्हता. अशा प्रकारे रामा त्या भरताची अवस्था झाली होती. साकता भरत प्रेम गोडी, रसणार साते ओसंडी, अद्वैतेच विधड पुडी, प्रेम आवडी. भरताला पाहिल्याबरोबर माझे त्यांचे रामस्मरणामध्ये कान तृप्त झाले, माझ्या रचना जीभ तृप्त झाली नाही का. म्हणजे त्याने नाक कान ते जे पंचेंद्रिय आहेत ना, ते पंचेंद्रिय ते तृप्त झाले. कान ऐकून तृप्त झाले, डोळे पाहून तृप्त झाले नाही का. अशा प्रकारच्या ठिकाणी पंचेंद्रिय कसे छान झाले त्या ठिकाणी हनुमंतराय बोलतात. घेता भरत भजन गंध, घ्राण विसरे गंधावबोध, घ्राणी कोंदेला परमानंद, प्रेम मकरंद भरताचा. 5 इंद्रियाचे 5
गुणधर्म आहे नाही का. कानाचं ऐकणं, डोळ्याचं पाहणं, नाकाचं सुगंध घेणं नाही का, जिभेची चव, हे सगळे पंचेंद्रिय त्यामध्ये गुंतले गेले. सगळे तृप्त झाले. केवळ भरताचं ते बोलणं वागणं ऐकलं आणि माझे 5 इंद्रियाचे जे धर्म आहेत सगळे तृप्त झाले. अशा प्रकारे बोलतात. अवचट भरत संगी वायू लागत अंगी अंगत्व विसरवलं निज अंगी स्पर्शत अंगी भरताचे जे शब्द ऐकले ते माझं हृदय, माझं शरीर सुद्धा तृप्त झालं. कान तृप्त झाले, डोळे तृप्त झाले, त्वचाही तृप्त झाले, म्हणजे पंचेंद्रिय तृप्त झाले. केवळ भरताचा स्वभाव पाहिला, भरताचं वर्णन पाहिलं. अशा प्रकारे रामाला संपूर्ण वर्णन हनुमान सांगतात. भरत प्रेम मणी भरले संकल्प विकल्पा मुकले चंचलत्व हरपले निश्चळ झाले. माझ्या मनामध्ये अनेक विकल्प निर्माण झाले होते नाही का. आणि ते विकल्प ज्यावेळेस भरताचा सगळा स्वभाव पाहिला, सगळं चिंतन पाहिलं, सगळे विकल्प मनात शंका आलेल्या सगळ्या निघून गेल्या. काय शंका आली होती की रामच आहे आणि लक्ष्मण इथं कसं आला, ही जी मनामध्ये शंका आली होती ती पण निघून गेली. अशा प्रकारे त्या हनुमंत प्रभू रामचंद्र सांगतात. नाटवे देह गेहवान नाटवे कार्याची आठवण नाटवे भरत भरतपण मज कपीसी. भरताला पाहिलं मी माझं कार्य सुरू केलं. काय कार्य होतं, ताबडतोब द्रोणाने त्या ठिकाणी रामाला न्यायची, लक्ष्मणाला उठवायचं, हे कार्य मी विसरून गेलो. कशामुळे, भरताला पाहिलं, त्याचं जे वागणं आहे, बघणं आहे, बोलणं आहे, चिंतन आहे, त्याचं पाहूनच मी दंग झालो. अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंत बोलतात. भरते आकर्षिली वृत्ती मावळली उभय स्फूर्ती कैसा राम कैसा मारुती उर्मिला पती स्मरी कोण. अहो मला काही समजणं झालं, कसा राम कसा भरत उत्तर लक्ष्मण, ह्या सगळ्या गोष्टी केवळ भरताला पाहून, त्यांचा स्वभाव पाहून, त्याचं चिंतन पाहून मी दंग झालो, अशी माझी अवस्था झाली, असं हनुमान बोलतात. ऐसा गोविलो सर्व शक्ती मर्कट नेने कार्यस्थिती उशीर लागला रघुपती तेव्हा निश्चिती मज करणे. अशा प्रकारे क्षमा रामा प्रभू रामचंद्र मला माफ करा म्हणले, कारण मला उशीर झाला. कशामुळे, त्या भरताच्या चिंतनामुळे, त्याच्या स्वभावामुळे, त्याच्या वागण्यामुळे मी सगळं कार्य विसरून गेलो. ताबडतोब द्रोणाने न्यायची, लक्ष्मणाला उठवायचं, हे सगळं केवळ भरतामुळे विसरून गेलो, अशी माझी आशा झाली सांगतात. म्हणून घातले लोटांगण सदृण माता धरील चरण मज क्षमा करे रघुनंदन. आणि म्हणून मला उशीर झाला. भरताजवळ गुंतल्यामुळे मी देह घ्या विसरून गेलो आणि त्यामुळे काय झालं, मला उशीर झाला. रामा मला क्षमा करा. म्हणून प्रभू रामचंद्रा समोर साष्टांग जवळ हनुमान घातला. ऐकता कपीचे वचन तटस्थ झाला रघुनंदन रामी नाठवे रामपण भरत संपूर्ण कोंद. आणि त्यावेळेस अशा प्रकारे भरताचं वर्णन हनुमंतरायाने प्रभू रामचंद्र केलं आणि साष्टांग दंडोड घातला. त्यावेळेस राम सुद्धा काय झालं, भरताचं सगळं ऐकल्याबरोबर ते इच्छुकी झाले, देवान विसरले, राम सुद्धा देवान विसरले, अशी रामाच्या अवतारी म्हणतात. प्रेमी भूलला रघुनाथ पुढे देखे भरत उठवून आलिंगुदावत प्रेम अद्भुत भरत. अहो ज्यावेळेस भरताचं एवढं वर्णन ऐकलं हनुमानाच्या मुखातून, तेव्हा राम सुद्धा स्वतःला विसरून गेले आणि जणू आता भरत माझ्या समोर आहे असं म्हणून उठले. आता भरताला आलिंगन द्यावं अशा मला विचारले. का, त्यावेळेस भरताचं वर्णन केलं, भरत नजरा समोर आला, आता उठावं त्या आलिंगन द्यावं अशी भावना रामाच्या मनामध्ये आलेली आहे. मज लागी कष्टलासी व्रत्यत पेसायासी उग्र कर्म्याचरलासी. अरे भरता म्हणले तू उघड तप केलं म्हणले, 14 वर्षाच्या नंदीगाव ठिकाणी अगदी तसंच राहिला नाही का, माझं चिंतन करत राहिला. अशा प्रकारे भरताबद्दल राम बोलू लागले. उठे दोघे करू भोजन सुंदर चड्र आसराज अन्न सांडी हे वल्कला भरण करी परिधान. अरे भरता म्हणले, आता भरत नाही बरं का, परंतु हनुमंतरायाने जे भरताचं वर्णन केलं त्याला समोर भरत असं वाटला. आणि मग म्हणतात राम म्हणतात, अरे भरता उठ उठ, ती वर्गल काढ नाही का, आणि तुम्हाला आलिंगन दे. म्हणजे राम सुद्धा त्या भरताच्या वर्णामध्ये प्रेमामध्ये घुसलेले. अरे भरता उठ, मला आलिंगन दे. अशा प्रकारे राम त्या ठिकाणी बोलू लागले. करी अभ्यंग मज्जन सोडी जटाच बंधन
रत्न खचित मुकुट भरण अरे अरे परतामध्ये सगळे वर्ग काढ नाही का आणि जे काही परत कपड्यामधून जरा परिधान करू आणि अशा प्रकारे त्यांनी ते वर्ग काढून परत तो काय कर म्हणले त्या ठिकाणी मला आलिंगन दे अशा प्रकारे आता भरत तर समोर नाही परंतु हनुमानाने वर्णन केलं भरताचं तर आम्हाला वाटलं भरत झाला आणि म्हणून भरताला सांगू लागले भरत भावे कपिसी राम आली हृदयेसी देखता अंगद सुग्रीवासी प्रेम उत्कर्षी नसते. आणि अशा प्रकारे त्यांनी अंगदला पाहिलंय नाही हनुमंताला पाहिलंय राम सर्वांना पाहतात हा आणि अशा प्रकारे भरताच्या वर्णन केल्यामुळे राम सुद्धा बोलून गेले अशी अवस्था रामाची झाली आहे. सूतपती सकळ वानरगण आगे झाले मूर्छापन्न भरत प्रेमाती गहन अहो रामाच्या मनामध्ये भरतामध्ये एवढं प्रेम आहे ते सगळं वानर नाही ऐकलं नाही का का अरे भरता उठ मला आलिंगन दे असं राम म्हणतंय आणि हे जेव्हा शब्द ऐकले सगळे वानर चाट पडले अरे भरत तर नाही आणि राम भरून गेले भरताची आठवण अशा प्रकारे सगळे वानरसेना अत्यंत आश्चर्य पाहू लागले. सकळात कमक झाली शब्दाची कुलपे पडली भरत प्रेम उलथली समाधी रामाच्या मनामध्ये भरताविषयी एवढं प्रेम पाहिलं सगळ्या वानराने आणि ते सट्टक मग बोलू लागले अरे हिथं भरत नाही पण राम अगदी हेवान विसरले आणि भरता उठ आणि गंदे नाही का आम्ही वानरसेना काय म्हणतो अरे इथं भरत तर नाही म्हणजे राम एवढ्या भावाबद्दल इतकं प्रेम निर्माण झालं की ते आलेंगी द्यावं असं वाटलं नाही. बिभीषण शरणागत श्रीराम भजनी सावचित सत्व अवस्था गिळून तेत काय बोलत आणि त्या ठिकाणी विभीषण होता शरणागत त्याला शरणागला आणि रामन त्याला नाही त्यावेळेस अशी रामाची अवस्था पाहिली भरताने पाहिली आणि मग भरत सावध होते आणि ताबडतोब भरत उठले आणि भरत उठून रामाला काय म्हणतात ते ऐका. श्रीराम बाहे सावधान विसरोनिया रामायण आलंगीला कपिनंदन कार्य आठवण तुझं नाही. अरे म्हणे तुम्हाला कसं काय आठवण आहे म्हणले भरत उठले आपले बिभीषण उठलेले रामाला आठवण सांगते अहो देवा म्हणले तुम्ही सावध आहे का म्हणले अहो इथं भरत नाहीये हनुमंतराय आहेत आम्ही आहोत सावध केलं आम्ही अशा प्रकारे भरत त्या ठिकाणी बिभीषणाने बरोबर आमच्या जरा सावध केलेलं आहे. भरत प्रेमे भूललासी भरत मनोने कपीसी आलिंगोनी राहिलासी निजगार्यासी. बिभीषण म्हणते अरे रामा रामा म्हणले अरे हनुमंतराय हे भरत नाहीये तुम्ही कोणा आलिंगन दिलं म्हणले हनुमंतराला आलिंगन दिलं म्हणले तो काय भरत नाहीये सावध व्हा. कोण सांगते बिभीषण सांगतो कारण बिभीषण सावध होता आणि म्हणून रामाला सावध केला लेवा अहो म्हणजे भरत नाही हे हनुमंतराय आहेत अशा प्रकारे बिभीषण सांगितलेलं आहे. बिभीषणाचे वचन ऐकून या हनुमान झान सोये झाला सावधान रघुनंदना विनवितो. आणि अशा प्रकारे बिभीषणनं ऐकलं बिभीषणनं सांगायला सुरुवात केली रामाला सांगितलं अहो हे हनुमंतराय हनुमंतराय सुद्धा त्या ठिकाणी काय झालं ते देवान विसरवते तेही परत सावध झाले केवळ बिभीषणाने रामाला आणि हनुमंतराय दोघांनी सावध केलं अशा प्रकारे सांगतात. स्वामी ऐके रघुनंदन भरत नव्हे हनुमान झान आलो पर्वत घेऊन औषधी गहन जे त्यास. आणि अशा प्रकारे अरे म्हणले देवा म्हणले हनुमंतराय म्हणले आणि हे पर्वत औषधी घेऊन या ठिकाणी आले आहेत सावध आहे बिभीषण आणि तो दोघांना सांगताय रामा अहो हे हनुमंतराय आहेत आणि ते औषधी घेऊन आले आहेत अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंत बिभीषण हनुमंताला बोलतात. वेळी जाते प्रेमाची वेळ नेणे कार्याची गोष्टी सांगितली भरताची तेने श्रीरामाची भूलला. अशा प्रकारे भरताची कथा सांगितली आणि त्यामुळे राम भुलले गेले आणि जणू काय हनुमंत म्हणजे भरत समजून त्याला मिठी मारली. बिभीषण सावध होते अहो म्हणले हे हनुमंतराय आहेत नाही का अशा प्रकारे बिभीषण हनुमंताला बोलतात. शक्ती भेदे सौमित्र जाण पडिला असे मी संज्ञ यासी करावे सावधान रावण कंदन करावया. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी बिभीषण सांगतायत रामा जरा सावध व्हा नाही का हनुमंतराने औषधे आणलेले आपलं काम मुख्य काय आहे तर हे औषधे आणले बिभीषण आपल्या लक्ष्मणाला उठवायचं आणि लक्ष्मणाला उठवून युद्ध करून रावणाला मारायचं सीतेला सोडवायचं अशा प्रकारे बिभीषण बोलतात. मरकट पाले खाईर नेने कार्य अंतर बहुत लाविला असे उशीर
क्षमा रघुवीर मज करो. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याला उशीर लागला नाही का. मी पालेखर आहे, मी वानर आहे, मला बुद्धी नाही, पण मी एक कामाच्या ह्याच्यामध्ये मी भुललो गेलो तेव्हा क्षमा करावी अशा प्रकारे बोलतात. आयसे बोलून हनुमंत चरण लागला त्वरित सावध होऊन रघुनाथ काय बोलत. आणि तेवढ्या ते हनुमान सावध झाले. जेव्हा म्हणजे त्या ठिकाणी औषध आणलेली आहे नाही का. आणि म्हणून हनुमंताने प्रभू रामचंद्र दर्शन घेतलेलं आहे. आणि दर्शन घेतल्यानंतर आता प्रभू रामचंद्र रामाला काय म्हणतात. ऐकता भरत गोष्टी प्रेम उथळले पोटी काही न देखो दृष्टी तुझची मिठी आणि प्रभू रामचंद्र म्हणतात अरे म्हणले तू एवढं भरताचं वर्णन केलं म्हणले त्यामुळे मला वाटतं समज बरंच आला माझ्यासमोर म्हणून तुला बिट्टी मारली म्हणले. पण आता मी सावधलो म्हणे हनुमंता आता मला पुढचं कार्य कसं केलं काय केलं ते मला सांगावं. प्रभू रामचंद्र हनुमंताला बोलता हा भरत प्रेमे भुलला मी मने भरतीचा आला म्हणून कपी आलंगीला भलाचे सविला हनुमान. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी मला असं वाटलं की माझा भरत बेटा आणि म्हणून मी काय केलं रे हनुमंता मी तुला मिठी मारली मी भरत समजून तुला मिठी मारली. अशा प्रकारे आपल्या मनामध्ये विचार होते त्या ठिकाणी बोलून दाखवले. प्रमादिकान करविती आयसी करण्याची ती तुवा साधी मारुती निमिष गतीने लागता. अगं कुठलं क्षण न लागता म्हणजे काय केलं तू ताबडतोब माझी भ्रांती उडवली माझ्या मनामध्ये शंका होती काढून टाकली. अशा प्रकारे हनुमंतराला प्रभू रामचंद्र बोलतात तुझ्या उपकार तत्वता मी ऋणी झालो कपिनाथा वाचा खुंटली सर्वता काही. अहो ज्यावेळेस अरे हनुमंता म्हणजे तू त्या भरताचं वर्णन सांगितलं त्यामुळे माझी बुद्धी खुंटी झाली नाही का. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रत्येक माझी अवस्था काय झाली म्हणजे मी भुललो गेलो मी तुला भरत समजलो अशा प्रकारे बोलले. तुझ्या कर्माची कथा काय सांगो हनुमंता सीता शुद्धीची कथा ऐकत चित्ताच कप. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सीतारामचंद्राभ्ये नमः श्री गुराभ्ये नमः. तुझ्या उपकारात तत्वता मी ऋणी झालो कपिनाथा वाचा खुंटली सर्वता काही तत्वता न बोलवे. पांडुरंगाला नमस्कार करून या ठिकाणी कथेत सुरुवात होत आहे. तर या ठिकाणी रामप्रभू हनुमंताला बोलत आहे तुझे उपकार अगाध आहे. तुझ्या उपकाराची कथा सांगायला सुद्धा मला भावत नाही इतक्या तुझे उपकार थोर आहे. अशा प्रकारे रामप्रभू हनुमंताला बोलत आहे. तुझ्या कर्माची कथा काय सांग हनुमंता सीता शुद्धीची कथा ऐकता चित्ता तळकापो. आणि त्या ठिकाणी तुझा उपकार किती आहे सीता शुद्धी तो कशा प्रकारे केली काय केली अशा प्रकारे रामप्रभू हनुमंताला बोलू लागले. इंग्रजीत वदालाची सांग तू आवडविले सर्वांग ते गोष्टी ऐकता सवेग होती उद्वेग चित्ताशी. आणि त्या ठिकाणी इंद्राजिता बरोबर कशा प्रकारे तू युद्ध केलं कशा प्रकारे तू त्या ठिकाणी इंद्रजिताला हरवलं अशा प्रकारे हनुमंतरायाला रामप्रभू बोलू लागले. एक एका उपकारा उत्तीर्ण जीवेन होई जे कपिनंदन सर्वस्वेशी आपण ऋणी संपूर्ण मी तुझा. आणि त्या ठिकाणी हनुमंता तू सर्वच आहे तू माझा आहे मी तुझा आहे अशा प्रकारे रामप्रभू हनुमंताला बोलत आहे. काही न बोलवे सर्वता मरणी चरणी ठेविला माता ये रे वारुणी तत्वता चरण रघुनाथाचे वंदिले. आणि त्या ठिकाणी हनुमंतराय एवढे रामप्रभू बोलल्यानंतर काहीच न बोलता सर्व प्रेम भावाने रामप्रभूला साष्टांग दंडवत हनुमंतरायांनी घातलेला आहे. श्रीराम मारुती व्रतांत एकदा झाला विस्मित सुसेन वैद्यला जेतेत त्याशी बोलत सुग्रीव. आणि या ठिकाणी एवढं रामप्रभू बोलत आहे हनुमंतराय विस्मित झालेले आहेत.
आणि विस्मित झाल्यामुळं हा सुग्रीव काय बोलू लागलेला आहे? दोघेही प्रेम बोलले निज कार्य ते विसरले आपण जाऊन वहिले औषधी भार शोधावे. आणि त्या ठिकाणी एवढा संवाद चाललेला आहे. हे मूळ कार्य जे आहे ते विसरलेले आहे. अशा प्रकारे सुग्रीवाला वाटलं आणि वाटलं तेव्हा रामप्रभूला आणि हनुमंताला सुग्रीव काय बोलू लागले? विषयले होय लक्ष्मणा ते कार्य सारे दिसुशेना म्हणून लागला चरणा कार्य साधना साधावे. आणि त्या ठिकाणी हे लक्ष्मणाला विसरलेले आहेत. अशा प्रकारे सुग्रीवाला वाटलं आपण विसरलेलो आहोत, आपलं कार्य साधावं, लक्ष्मणाला उठवावं. म्हणून ताबडतोब सुग्रीवानं रामप्रभूला आणि हनुमंताला सांगितलेलं आहे की सुषमा वैद्याला ताबडतोब बोलवून घ्या. अशा प्रकारे सुग्रीव रामप्रभू आणि हनुमंताला बोलत आहे. ऐकुनी सुग्रीव उत्तर सुषेण निघालाच त्वर सकळ वानरांचा भार पर्वत शिखर ओळंगले. आणि हे सुग्रीवाचं सुषमा वैद्यानं ऐकल्याबरोबर सकळ वानराचा भार घेतलेला आहे. सुषण वैद्यांनी बरोबर आणि औषधी शोधण्याकरता दुर्नागिरी पर्वताकडे निघालेले आहे. सर्व वानरांचा भार सुषेण वैद्य राजसत्वर ओळंगले पर्वत शिखर औषधी भार शोधवया. आणि त्या ठिकाणी वानर सेना बरोबर घेऊन सुषण वैद्य शिखरावर दुर्नागिरी पर्वताच्या शिखरावर गेलेले आहेत आणि औषध शोधू लागलेले आहे. अति दीर्घ पर्वत शिखरे रमणीय गिरिकंदरे जळे पूर्ण सरोवरे कमळे मनोहर शोभती. आणि त्या ठिकाणी दुर्नागिरी पर्वत कसा होता? त्या ठिकाणी फुलं होती, दर्या होत्या आणि अशा दर्यामध्ये आणि शिखरावर सुषण वैद्य औषधी शोधू लागलेले आहे. आगराची झाडे बहुत चंद्र डोगर बहकत पुन्हा पेपारी जात पर्वती बहुत पुष्प जाती. आणि तो पर्वत कसा होता? त्या पर्वतावर अनेक प्रकारची फुलं होती, पारिजातक होती, गुलाब होते, अनेक प्रकारची फळं होती. अशा प्रकारची शोभायमान पर्वत होता म्हणून सांगत आहे. सरोवरी कर्णिकारे सेविक निरंतर चकारे पक्षी कुळे विचित्रे चोफेर किलकिलती. आणि त्या ठिकाणी दर्या होत्या, शिखरं होती, पर्वत, त्या ठिकाणी अनेक फुलं होती. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी करू लागले. हाती रम्य पर्वत वानरे सारा हिंडत सुषेण वैद्य राजत येतो औषधी शोधित अतिवेगे. आणि त्या ठिकाणी शोभायमान पर्वत होता. अशा प्रकारे सुषण वैद्य आणि समधी वानर त्या पर्वतावर औषधी शोधू लागले. समोरून श्री रघुनंदन पर्वत पाहता सावधान झाले औषधीचे दर्शन वैद्य सुषेण हरिकथो. आणि त्या ठिकाणी मनामध्ये राम नामस्मरण घेत घेत सुषण वैद्याला त्या औषधीचा लक्ष्मण उतरण्याच्या स्थितीचा तपास लागलेला आहे म्हणून सांगू लागले. श्रीराम नामे सत्वर उपटून औषधी सांबार करीत नामाचा गजर वानर भार चालिला. आणि त्या ठिकाणी रामप्रभूचं नामस्मरण अंतकरणामध्ये आहे. रामप्रभूच्या नावाचा गजर करीत समजे वानर सैन्य आणि सुषण वैद्य औषधी शोधत आहे. उतरवणी पृथ्वी तळी औषधी चूर्ण केल्या शिळी रस घेऊन तत्काळी शक्ती बिळी ओतला. आणि त्या ठिकाणी द्रोणागिरीवर सुषण वैद्याला औषधी सापडलेली आहे आणि तो औषधी घेऊन त्या पर्वतावरून खाली पृथ्वी तळावर उतरलेला आहे म्हणून सांगत आहे. रस घालितात कस्वर सावधान व्हायची सौमित्र सुषेण झाला चिंता दूर काही विचार स्फुरेना. आणि त्या ठिकाणी औषधी त्या सुषण वैद्यांनी हातावर चुरगळलेले आहे, त्यातला रस काढलेला आहे आणि तो औषधी लक्ष्मणाला सोडलेले आहे. तरी लक्ष्मण उठलेला नाही. तेव्हा सुषणवाला
काही करावं हे चिंता तूर झालेलं आहे म्हणून सांगत आहे. ब्रह्मांडी कान लंगे